सकाळचं फ्रेश असं वातावरण आणि सकाळचे अगदीच बघा 5:30 पावणे 6च्या बरोबर टाइम झालेला आहे आणि अजून म्हणजे इतका एवढा उजेड पडलेला होता, अंधार अजिबात दिसत नव्हता. आणि हेच जर आपण थंडीच्या ह्याच्यामध्ये बघितलो तर 7 वाजले तर अजून अंधारच असतो आणि उन्हाळ्यात त्याच्या काही उलट असतं. आणि इतक्या फ्रेश वातावरणात बघा हे फूल आहे, माझी याच्यावरून नजर हटतच नव्हती. आणि आपण हे पाहू शकता हे फूल किती सुंदर उमलले. आणि नमस्कार सर्वांना, वेलकम टू माय चॅनल. ह्या गुलाबी फुलासोबत आजचा तुमचा दिवस गुलाबी जाऊ द्या. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्त राहा, हसत राहा, खेळत राहा, छान खात राहा आणि हो उन्हापासून सुरक्षित राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा. आणि तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि आजचा व्हिडिओ आपण सुरुवात केलेली आहे पहाटेच्या 5:30 पावणे 6. खरं तर मी 5लाच उठले, पण व्हिडिओ शूट करायला थोडासा वेळ लागला आणि मला 5:45 वाजलेले होते व्हिडिओ शूट करण्यासाठी. तरी मी प्रयत्न केले की मी थोडंसं कॅप्चर करेन. आणि आणखीन एकदा मी या गुलाबी फुलाकडे आलेला आहे. हा गुलाबी गुलाब आहे, मला खूप आवडलेला आहे म्हणून मी थोडं जास्त शूटिंग त्याचं घेतलेलं आहे. मला नक्की सांगा तुम्हाला ही गुलाब कसा वाटला. आणि इकडं बघा आता बरंच वेळ झालेली आहे, 6-6:30 झालेले होते. आता बऱ्यापैकी थोडंसं उजडलं आहे, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप जास्तच उजडलेला आहे, म्हणजे उजेड आलेला आहे. आमच्या इकडं थोडीशी ग्रामीण भाषा बोलते मी, मला येतं थोडं. अगदी मी शहरात राहते, पण माझी जी माझा जन्म ग्रामीण भागातला आणि माझी जी भाषा लहानाची मी मोठी झाली ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भाग बी खूप मोठं शब्द झालं. आमच्या इकडे तर खेडेगाव म्हणतात. मी खेडेगावात लहानाची मोठी झाले. माझे सगळेजण तिकडे असतात, गावी असतात. मला गावचीच भाषा येते, गावंढाळ येते. असं का म्हणणार तुम्ही? पण थोडासा प्रयत्न करते शहरी भागात राहत आहे तर थोडासा प्रयत्न करते की मी शहरी भाषा बोलेन. सो कशी वाटली माझी भाषा मला नक्की कळवा. आणि बघा इकडं आईचं काम चालू झालेलं आहे आणि तिनं बघा इथं तुळस आहे, माझी तुळशीचं वृंदावन आहे छान असं, तेवढंच आहे. आणि तिकडं पाणी मारलेले आहे, तुळशीच्या कट्याला पाणी मारली थोडंसं. आता तिकडं रांगोळी काढेल आई. आणि या दोघांचं बघा किती छान खेळणं चालू आहे. यांना 1 महिना झाला, 1 महिन्याचे आहेत हे पिल्ले. आणि कोणाला आवडले तर मला नक्की सांगा, मी देणार आहे पिल्ले, ठेवणार नाही आहे. आणि कोणाला हवे असले तर मला नक्की कमेंट करा. आणि बघा आई इथं स्वयंपाकाचं जे काही माझं पार्टिशन आहे पत्र्याचं, माझी समोरल्या बाजूला घर आहे आणि हे इथं मध्ये थोडासा वरांडा आहे आणि इकडल्या बाजूला हे पार्टिशन आहे. आणि आज आई इकडे पाणी मारत आहे, झाडू मारत आहे. का तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता, मला शूट घ्यायचा होता. आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. आज अमावस्या आहे, त्यामुळे आम्ही दोघी लवकर उठलेलो होतो. सहसा 7-8 वाजतात, पण आज जरा 5 वाजता उठलेलो होतो. आणि हे बघा हे मधलं व्ह्यू
आहे रूममधलं आणि किती सुंदर वाटतंय बघा. अजून देवपूजा करायची आहे तरी खूप छान प्रसन्न वाटत होतं, म्हणून थोडंसं इथं बघितलं, मोबाईल फिरवला. आणि इकडं बघा लोक नाही ते लावतात घरात, बेडरूममध्ये किंवा आपल्या कुठल्याही रूममध्ये असू द्या, देवघरामध्ये ह्याच्यामध्ये. आणि मी काय केलं माहिती आहे का, माझ्या घरात एक वेस्ट माळ पडून होती, तर मी छान असं त्याला झुंबर करून अडकवलं. पूर्ण 2 रूममध्ये माझ्या फुल उजेड पडतो आणि खूप छान पण वाटतंय. आणि चला तर बाहेर आले हो का इकडं मी, आणि इकडं आईची चालू होती रांगोळी. बघा कशी आहे रांगोळी, कशी वाटली रांगोळी. एकदम खेडेगाव टाईप रांगोळी आहे, मस्त अशी. मला तर खूप आवडते आणि रोज तिला मी काढायला सांगते. मला होत नाही काढणं, म्हणजे लेकरांचे डबे, स्वयंपाक वगैरे हे ते असतं त्याच्यामध्ये, मला जमत नाही. मग आईची लवकर सकाळी कामं करते. आणि आमचं बरंच आता फ्रेश होऊन झालेलं होतं, सर्व काही आवरून झालेलं होतं. आणि आता टाईम होता तो फक्त आता देवांना क्लीन करायचा, देवपूजा करायची. आज खूप खूप काम होतं, कारण आजची अमावस्या खूप महत्त्वाची होती. शनिवारची अमावस्या होती आणि ही अमावस्या सतत येत नाही, कधी कधी तर येते. आणि शनिवारच्या अमावस्येचं खूप मोठं महत्त्व असतं. आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी असतात, नकारात्मकता असते, ज्या काही बाधा असतात, त्या आजच्या या पूजेमुळे म्हणा, आपण शनिदेवाची पूजा म्हणा, हनुमानाची पूजा म्हणा, आपलं काही वैयक्तिक काही पूजा वगैरे असतील तर आज करणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यामुळे आपल्या घरातील जी सर्व निगेटिव्हिटी आहे ती दूर होते, बाधा दूर होतात. त्यामुळे आजच्या पूजेला खूप महत्त्व आहे. आणि मी पण सकाळी यांना लवकर, म्हणजे जान्हवीच्या बाबांना लवकर उठवलेलं होतं आमच्यासोबत. आणि बघा इकडं बोलत बोलत आजी आलेल्या आहेत जोगव्यासाठी. म्हणजे इकडं अमावस्या पौर्णिमेला आणि मंगळवार, शुक्रवार असा एक वार असतात आमच्या इकडे, ते त्या दिवशी जोगवा मागतात. आणि त्या आजी आलेल्या होत्या आणि त्यांच्या नजर इकडं आपल्या गहू आळू घातलेलं होतं, कारण ऊन खूप आहे आणि अशा उन्हामध्ये कडधान्य छान वाळतात. मग आता हे पूर्ण आम्ही सालभरचं, म्हणजे वर्षभरचं जे आपलं गहू असतं ते वाळू घातलेलं होतं. आणि पलीकडे जे होतं ते पाण्याचं गहू होतं आणि इकडल्या साईडला हे राशनचं गहू होतं. मला राशन भेटतं, आईला माझ्या भेटतं, मला नाही भेटत. आणि त्यांची नजर त्या गव्हावर गेलेली आणि त्यांना गहू आवडलं. मग आम्ही काय केलं, त्यांना ते गहूच वाढलं आम्ही. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये मैला वापस, म्हणजे मै जोगवा वाढली आणि त्यांनी वापस मैला खोबरं दिलं परडीतलं. आणि ते म्हणत होते की तुम्ही खाता का नाही. मग मी म्हटलं की नाही, आम्हाला चालतं. त्याने म्हटल्या कोण खात नाही, कोण खातं पण नाही. म्हटल्या आम्हाला चालतं, सगळं चालतं आम्हाला, देवाचं आहे ना, चला आम्ही खातो, छान आहे, आशीर्वाद आहे, तो प्रसाद आहे, म्हणून घेतला आम्ही. मग त्या गेल्या आणि आम्ही आमच्या बघा इकडं कामाला लागलेलो आहोत. आमचं काम आजचं खूप महत्त्वाचं होतं, म्हणजेच आम्हाला पूर्ण देव घासायचे होते. आणि या देवांना ना कसं असतं, छोटं असं हे साच्यामध्ये असते ना, मग हे जे घाण असते, जे आपलं हात लागून कुंकू वगैरे जे आपण काही लावतो, हे ते तेलकट असतं थोडंसं काही, ते आपल्या हाताने बोटांनी त्या जागेतलं निघत नाही, छोटं असतं. मग मी काय करते, एक ब्रशनं अगोदर त्यांना घासते, क्लीन करते आणि मग नंतर ना हातात पितांबरी घेऊन मानेवरून त्यांना पितांबरीने हे करते, म्हणजे छान निघतं पितांबरीनं. कोण कशानं घासते, कोण कशानं, कोण चिंच घेतं, हे करतं ते करतं. आम्ही पितांबरीच वापरतो, रेड कलरची छान असते आमच्याकडे, तीच मिळते. आणि इकडं बघा कसे निघालेत माझे देव, कसे वाटले तुम्हाला, निघालेत का क्लीन, छान आहेत का, मला नक्की कळवा. आणि कशी वाटली आता माझी देवपूजा. चला आपल्याला लवकर देवपूजा पण करायची आहे, खूप वेळ होत होता. आणि देवच घासायला अख्खा टोपलं भरलेलं होतं, काय 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 देव वगैरे, सगळं सामान देवाजवळचं हे सगळं मिळून आहे बघा इकडं घेतलं, मध्ये घेतलं. आणि आता टाईम होता तो घराची थोडीशी क्लिनिंग करायची होती, म्हणजे सकाळी झालेलं होतं. मग एक कोरडा कापड, जो म्हणजे सकाळी ओल्या कापड्यानं झालेलं होतं, म्हणजे जरा काय असतं ना, ते ओल्या कापड फिरवल्यानंतर थोडंसं वरी असं थेंब लागलेले असतात अजून. मग जरा असं थोडासा कापड घेऊन मी फिरवून घेतले, छान क्लीन केलं. मग एक छान स्वस्तिक काढला आणि दरवाजाची छान पूजा करून घेतली. आणि आजच्या दिवशी आपल्या वास्तूची पूजा करणं खूप महत्त्वाची आहे आणि अमावस्येला पुनवेला आपण करतो आणि करावी, खूप छान असतं, घरात बरकत असते, घरात सुख शांती असते. त्यामुळे नक्की तुम्हीही करा. आणि एवढा इकडं आता माझी पूजा चालू झालेली आहे.
आणि सगळ्यात अगोदर मी देवाला दिवा लावते, त्यानंतर मग धूप उदबत्ती काय आपल्याला लावायचं आहे ते अगोदर ते लावून घेते. त्यानंतर आज दिवे सगळे धुलेले होते आणि आता आपल्याला नवीन मी वात घातली मधी, नवीन वात नवीन सगळं सगळं म्हणजे सगळं स्वच्छ स्वच्छ सगळं जे काय असतं ते काढलं आणि मग इकडं दिवा लावून ठेवला, उदबत्ती लावून ठेवली. मग त्यानंतर चालू झालेला आहे आपल्या लक्ष्मी आईचा शृंगार. म्हणजेच मी जो कलश ठेवते ह्याच्यावर मंदिरात माझ्या देवाऱ्यावर जो कलश ठेवते त्या कलशावर मी हे लक्ष्मी मातेचं चेहरा म्हणा ते मी असं लावलेलं आहे, मुकुट आईच्या चेहऱ्याचं असं मुकुट लावलेलं आहे नारळाला, खूप छान दिसतं. आणि हे बघा मी अशा प्रकारे आईला हा मळवट भरते. मी भरते म्हणणं चुकीचं आहे, आई भरून घेतात आपल्याकडून हे म्हणणं खूप बरोबर मला वाटतं. कारण आपण काहीही झालं तरी एक फक्त निमित्त मात्र आहोत. करून घेणारे बघा सगळं यांच्या हातात आहे, हे करून घेतात. मग त्याने कसं करून घ्यायचं, कशा प्रकारे करून घ्यायचं, कितीपत करून घ्यायचं हे सगळं देवांच्या हातात असतं. आणि त्यांना वाटतं की मी इथंपर्यंतच करावं आणि असं करावं किंवा असं वाटत असेल देवाला माझ्याकडून एवढी सेवा व्हावी आणि मी मग तेवढंच करते. आणि ते जे काही करते मी मनाभावापासून करते, मला जसं जमेल तसं करते. माझे लेकरं म्हणजे माझ्या दोन्ही मुली अजून लहान आहेत, दुसरीला तिसरीला आहेत, त्याच्यातून वेळ काढते, त्याच्यामधून अजून देवाचं करते. म्हणजे देव माझ्याकडून करून घेतात. आणि पहा आता बोलत बोलत आपल्या आईचा शृंगार छोटासा पण छान असा झालेला आहे. मला तर छानच वाटतो आणि मी ह्याच एवढ्या शृंगाराला बघून, एवढाच त्यांचा मेकअप सुंदर असा बघून छोटासा डेलीचा मी खूप समाधान होते मनाला. आणि मला आईसाठी बरंच काही आणायचं आहे. सगळ्यात अगोदर मला देवारा घ्यायचा आहे, खूप छान असा देवारा घेणार आहे. आणि तुमचा असंच सपोर्ट असू द्या, माझे व्हिडिओ बघा, मला पण जास्ती सबस्क्राईब वगैरे असू द्या. म्हणजे तुमच्या सपोर्टशिवाय काही नाही, मला सपोर्ट करा. मला पहिल्यांदा मी आपल्या ह्याच्यामधून एक सुंदर असा देवाराच घेणार आहे आणि मी तो व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. काय मला करायचाच आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की मला तुमच्या थ्रो जी मदत मला झालेली आहे त्याच्यामधूनच मी माझ्या देवांसाठी देवारा घेणार आहे. मी अगोदर काहीच घेणार नाही. मग आणि माझ्या देवीसाठी मला बरंच काही घ्यायचं आहे, ते मी थोडं थोडं आता चालू करणार आहे घ्यायला. आणि हे बघा इकडं छान अशी देवपूजा करून घेतली मी आता. आणि हे तेवढ्यामध्ये म्हणजे काय झालं, मी सकाळी यांना लवकर पाठवले होते कारण नंतर ना तिथं रांगा वगैरे लागतात. आपल्या इथं काळा मारुतीचं मंदिर आहे, काळा मारुती म्हणतो आम्ही. म्हणजे ज्यावेळेस हे गाव बसलं, हे शहर बसलं ना, त्यावेळेस ते मंदिर ते गावाच्या शहराच्या साईडला होतं. त्यावेळेपासून अजूनपर्यंत तो मंदिर आहे आणि खूप मानतात, खूप सत्याचं आहे. पूर्ण शहरातलं लोक त्या मंदिराला पायी चालत जातं, कोण गाडीवर वगैरे नाही जात. तेवढं ज्याला शक्य आहे त्यानं पायीच जातं चालत. आणि मग ह्यांना मी लवकर उठून पाठवलं होतं की जा पाया वगैरे पडून या, कारण आज शनिवार आहे. आणि येते वेळेस आवर्जून सांगितलं होतं की आठवणीनं तिथलं म्हणजे त्यांच्या मातीच्या चरणावरचं सेंदूर घेऊन या म्हणलं होतं. आणि ते घेऊन आले आहे बघा, तेच तुम्हाला मी दाखवलं की सेंदूर घेऊन आलेत त्यांच्या चरणावरचं. जे ते शेंदूर आणलेत ना, त्या शेंदुराचा आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते, पण खूप प्रभावी उपाय आहे हा, नक्की तुम्ही करून बघा. आपल्याला काय करायचं आहे, ते शेंदुरानं कणी आपल्या घराच्या उजव्या साईडला एक छान असं स्वस्तिक काढायचं आहे, जे मारुती रायांच्या चरणावरचं सेंदूर असतं त्या सिंदुरानं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. बघा हा उपाय चांगला आहे. आणि इकडे बघा माझी परी कशी सुंदर सजलेली आहे, ही माझी साक्षात लक्ष्मी आहे. मी गेल्या वर्षी जॉबला होते आणि त्यावेळेस मला जायला यायला खूप त्रास होत होता, त्यामुळे मी ही गाडी घेतलेली होती. आज 2 वर्षाची गाडी आहे माझी ही. आणि तिलाही मी आज ते लक्ष्मी म्हणून मी आमुष्याला तिला हमखास आमुष्याला पुनवेला तिला मी पूजा करते आणि माझी पूजा झालेली आहे. आणि घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा दुसरा उपाय आहे, तो म्हणजे आपल्या घरात आपल्या कुलदेवतेच्या जागेतून जे काही आपण ऊद आणतो तो ऊद असं नक्की घाला.
आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.